नमस्कार मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शहरातल्या एका मोठ्या जुन्या वाड्यात आज खूप धावपळ सुरू होती। हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या एका मोठ्या काकांना पाहताच इन्स्पेक्टर मंजूचा पारा चढला। तिने वेळ घालवता थेट त्यांच्यावर निशाणा साधला। मंजू म्हणाली की काका, तुम्हाला पूर्वी जेलमध्ये जमिनीवर बसण्याची सवय होती, त्यामुळे आता या मऊ सोफ्यावर बसून तुम्हाला खूप मजा येत असेल। तिने त्यांना सल्ला दिला की आता थोडे सुधारा आणि लोकांशी आदराने वागा, कारण तुमच्यामध्ये शिस्त नावाची गोष्ट दिसत नाहीये। मंजूच्या बोलण्यात राग असला तरी त्यात सत्य होते। तिने घरच्या इतर लोकांनाही ऐकवले की आजकाल तुम्ही सगळे खूप मॉडर्न झाला आहात, तुमचे खाणेपिणे, झोपणे उठणे सगळंच बदलले आहे, पण या फॅशनच्या नादात तुम्ही तुमचे जुने संस्कार विसरत चालला आहात। विषय तेव्हा जास्त वाढला जेव्हा मंजूने काकांना त्यांच्या पेन्शनबद्दल विचारले। तिने टोमणा मारला की तुम्ही एखाद्या अतिउत्साही राजकीय कार्यकर्त्यासारखे वागत आहात। काकांच्या डोळ्यात राग पाहून मंजूने स्पष्ट सांगितले की तुम्हाला वाटत असेल की माझे लक्ष तुमच्या पेन्शनवर आहे, पण खरं तर तुमचेच लक्ष माझ्या पेन्शनवर आहे। तिने स्पष्ट केले की तिला त्यांच्या एका रुपयाचीही गरज नाही। मंजूने त्यांना बजावून सांगितले की तुमची पेन्शन तुम्हीच सांभाळा, कारण घरात आधीच पैशांवरून वाद सुरू आहेत आणि तुमच्या नंतरही तुमच्या पेन्शनचा एक पैसा कोणाला मिळणार नाही। तेवढ्यात घरच्या मोठ्या दादाजींनी मध्यस्थी केली। मंजू त्यांना प्रेमाने म्हणाली की दादाजी, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, ते बाजूला ठेवा। घरचे वातावरण हलके करण्यासाठी दादाजींनी मंजूच्या हुशारीचे कौतुक केले। ते हसत म्हणाले की आमच्या नातसूनेने खूप छान शब्दांची जुळवाजुळव केली आहे, तिची बुद्धी खरोखर कौतुकास्पद आहे। मग गंमतीने त्यांनी पुढे म्हटले की मंजूबाई, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला जा आणि तिथे तुमचे हे विनोदाचे किस्से ऐकवा। याच हसण्या खिदळण्यात कार्यक्रमाला सुरुवात झाली। गाणी सुरू झाली तेव्हा मंजूचा आवाज आणि तिची स्टाईल पाहून सगळे थक्क झाले। मराठी संस्कृतीप्रमाणे घरच्या मोठ्या आजींनी आपल्या लाडक्या सुनेचे कौतुक केले आणि सर्वांना टाळ्या वाजवायला सांगितल्या। त्यांनी सांगितले की सुनेला पाणी द्या आणि तिला काय हवे नको ते पहा। तसेच त्यांनी मिश्किलपणे सांगितले की जर काही काम उरले असेल, जसे की भाजी चिरणे, तर या अतिउत्साही कार्यकर्त्यांना कामाला लावा। घरात दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि पूर्ण वातावरणच बदलून गेले। लग्नाची तयारी करणे सोपे नव्हते। घरच्या मोठ्या मालकिणीने जबाबदारी घेत सांगितले की आता कंबर कसून कामाला लागावे लागेल। मुहूर्त काढण्यापासून ते खरेदी, मानपान आणि मंडप सजावटीपर्यंत प्रत्येक काम वाटून घ्यावे लागेल। त्यांनी कोणाला पत्रिका छापायला तर कोणाला दागिने बनवायला सांगितले। आपल्या नातवाचे लग्न खूप थाटामाटात व्हावे असे त्यांचे स्वप्न होते। मंजू, जी आतापर्यंत खूप कडक वागत होती, ती अचानक या लग्नाबद्दल खूप उत्साही झाली। तिची ही बदललेली जिद्द पाहून सगळेच चकित झाले। मोठ्या आजींनी आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या। त्या म्हणाल्या की माझ्या पहिल्या लग्नात काही गोष्टी राहून गेल्या होत्या, पण यावेळी मला शाही थाट, खूप गर्दी आणि मोठे जेवण हवे आहे। त्यांनी तर जयदीपला विचारले की लग्नासाठी हत्तीची सोय होऊ शकेल का। त्यांना हे लग्न खूप भव्य करायचे होते। शेवटी जेव्हा घरचे पुरुष सदस्य कुठेतरी विचारात हरवलेले दिसले, तेव्हा मंजूने आपल्या कडक आवाजात त्यांना टोकले। तिने विचारले की तुम्ही आतापर्यंत कुठे गायब होता? मी तुमची पत्नी आहे हे लक्षात ठेवा आणि हे नाटक बंद करा। तिने सगळ्यांना समजावले की चिडचिड करून काही होणार नाही। जर आपण सगळे मिळून आनंदाने तयारी केली तरच घरात सुखशांती राहील। अशा प्रकारे त्या घरात टोमणे, मस्करी आणि मोठ्या स्वप्नांसह एका मोठ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली।